So, good morning, all of you. Let us start. Good morning, sir. Last time we discussed about the method to find differential equation or solution of differential equation. That we are see the first method, that is a variable separable method. In this method, we are see what is exactly a variable separable method. So we are given some function. Function of x dx plus function of y dy is equal to 0. मी जी dy ची टर्म आहे, जी dx ची टर्म आहे, जी dy ची टर्म आहे त्या ठिकाणी फक्त काय देणार तुम्ही? जस्ट टर्म ऑफ y और कॉन्स्टंट, टर्म ऑफ y और कॉन्स्टंट. आणि ही जी x ची टर्म आहे, द फंक्शन ऑफ x आहे, त्या ठिकाणी काय देणार आहे? वी आर गिवन जस्ट ओनली फंक्शन ऑफ x और function of x or constant. In this way, we solve this term. पहा, पहिल्यांदा काय करायचं? What is a variable separable? We are separate the function as function of x dx plus function of y dy. As we separate, then next step is integrate. Use standard result of integration. Use result. If not standard result, then try to convert in terms of standard result, and then we got the exactly general solution of this equation or solution of this equation. Solution of equation. Okay, so in this way, you find a variable separable form. Okay, I think so. Everyone have clear this identity of variable separable. There is a problem or clear everything? Yes, please reply me. Yes, please reply me. Yes. Yes. काही प्रॉब्लेम आहे का? कळालं सगळं? वी आर गो टू द नेक्स्ट टाइप. यस. सर पहिल्यापासून शिकवलं. काय म्हणले? सर थोडं थोडं जरा बर बर बर. वेरिएबल सेपरेबल परत रिपीट करू? यस सर. ओके ओके. मी काय म्हणतोय, होमोजिनियस आपण स्टार्ट करूया. आणि सपोज होमोजिनियस मध्ये तुम्हाला काय वाटलं असं की बाबा नाही, व्हेरिएबल सेपरेबल समजलं नाहीये, मग आपण परत, कारण की व्हेरिएबल सेपरेबल होमोजिनियस मध्ये होणार आहे. काम करावं लागेल. जस्ट वेट.
Okay, so we repeat that topic, variable separable once again, and then we go to the next topic. We just saw that more example on that variable separable. Okay. So we just saw that variable separable again, just to repeat that topic. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. तर काय करतो आपण ह्या फॉर्म मध्ये हे लक्षात घ्या. We just separate dx plus dy is equal to 0. dx plus dy is equal to 0. काय करायचं पहा. जेवढ्या काय एकच्या टर्म आहेत, जेवढ्या काय एकच्या टर्म आहेत, किती टर्म असो एक्सच्या, त्या सगळ्या कुठे लिहायच्या, या इथे. त्याला म्हणलं आपण फंक्शन ऑफ एक्स. ओके. आणि जेवढ्या काय वायच्या टर्म आहेत त्या कुठे लिहायचा, इथे. दॅट इज कॉल्ड एज फंक्शन ऑफ वाय. आता पहा, एक एक्झाम्पल घेतलं आपण. सपोज y dx प्लस x dy इज इक्वल टू 0. मग मला सांगा की ह्या एक्झाम्पल मध्ये इथे dx च्या टर्मला म्हणजे dx ला अटॅच काय पाहिजे, dx ला अटॅच काय पाहिजे, x पाहिजे. पण इथे काय y आहे, dy ला अटॅच काय x आहे, इथे काय पाहिजे, y पाहिजे. आपण काय करू शकतो पहा. हा y इकडे आणि हा x इकडे आहे. मग y इकडे घ्यायचा आहे. मग y इकडे कसा घेणार आहे आपण, डिवाइड बाय y ना, डिवाइड बाय y. आता हे आपण लिहित नाही ऍक्च्युली, डिवाइड बाय y. आणि इकडे x इकडे घेण्यासाठी काय करावं लागेल, डिवाइड बाय x अँड y. मग मला सांगा इथे y डिवाइड बाय एक्स वाय ने डिवाइड केलं, प्लस x डिवाइड बाय x बाय y ने डिवाइड केलं. ओके, so this common term get cancelled, what is the remaining, 1 upon x dx, 1 upon y dy. We got the term, this is a function of x, this is a function of y. We got the term, this is a function of x and this is a function of y. लक्षात, म्हणजे ह्याच्याला टर्मला काय अटॅच आलाय, फंक्शन ऑफ एक्स अटॅच आले आहे. बरोबर आहे का. हॅलो. yes sir ओके. डायरेक्टली काय करणार आपण, हे डायरेक्टली काय करणार, इंटिग्रेट. याचं इंटिग्रेशन काय, लॉग एक्स. याचं इंटिग्रेशन काय, लॉग वाय. आणि इथं सी. पण सी ऍड करताना आपल्याला पुढे सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये आणण्यासाठी या ठिकाणी काय ऍड केलं आपण, लॉग ऍड केलं. इथे ऍड लॉग आहे, थ्रू आउट लॉग आहे. मग आपण इथं पण काय ऍड करणार, लॉग सी. सो व्हाट इज द इक्वेशन वी गॉट, लॉग ऑफ एक्स वाय is equal to log c. So this is nothing but xy equal to c. We got the solution. This is variable separable. Suppose we take one more example. Dx plus y square plus 2 divided by x dy is equal to 0. बर, मग मला सांगा याच्यामध्ये काय नकोय, x नकोय. x बाहेर काढला म्हणजे मल्टिप्लाय थ्रू आउट द इक्वेशन बाय x. वी गॉट दॅट x dx plus y square plus 2 dy.
मग मला सांगा इथे झालं, ह्याचा काय प्रॉब्लेम नाही. दिस इज व्हेरिएबल सेपरेबल, डायरेक्टली इंटिग्रेशन घेऊन तुम्हाला निघेल. इथे वाय स्क्वेअर प्लस 2, वाय स्क्वेअर प्लस 2, वाय स्क्वेअर प्लस 2 मध्ये, वाय स्क्वेअर प्लस 2 मध्ये इथे फंक्शन ऑफ वाय आहे का रे? पण ह्या 2 चं काय, त्या 2 चं काय? पण 2 कॉन्स्टंट आहे, काय फरक पडत नाही. आपलं काय सांगतंय, दिस आयदर फंक्शन ऑफ वाय ऑर कॉन्स्टंट. जर याचं इंटिग्रेशन घ्यायला गेलं तर वाय स्क्वेअर डी वाय प्लस इंटिग्रेशन 2 डी वाय, त्याचे इंटिग्रेशन इझिली निघतं, ह्याचे इंटिग्रेशन इझिली निघतं, ह्याचे इंटिग्रेशन इझिली निघतं. फक्त लक्षात ठेवायचं, इंटिग्रेशन घेताना dx इथे फक्त फंक्शन ऑफ एक्स असलं पाहिजे किंवा कॉन्स्टंट असलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सेपरेट करायचं. दॅट इज अ व्हेरिएबल सेपरेटर. क्लिअर एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता काय प्रॉब्लेम आहे का? No, sir. नाही सर. ओके ओके. कोणाला काय प्रॉब्लेम असेल ते विचारा. We take one more example, detail, then we stop for the variable separator. Yes, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? Okay, we take the 7th example. Take 7th one example. What is 7th one? Solve. ज्याला कळलं त्यांनी सॉल्व करा बरं का. ज्याला कळलं त्यांनी लगेच सॉल्व करायला चालू करायचं केलं तरी चालतं. सॉल्व cos x into cos y dx minus sin x into sin y dy is equal to 0. Solve cos x into cos y minus sin x into sin y dy. ओके. सोल्युशन. ज्यांना समजलं नव्हतं त्यांनीच बोलायचं. ज्यांना समजलंय त्यांनी आपापलं जे काय तुमची एनर्जी आहे ती एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यात घालायची. ओके. इथे जास्त लक्ष देऊ नका. मग ज्यांना समजलं नाही त्यांनीच या ठिकाणी बोलायचं. सो cos x into cos y dx minus sin x into sin y dy. मला सांगा आता cos x into cos y dx, cos x into cos y dx ह्याच्यामध्ये ही cos ची टर्म तुम्ही इझिली सेपरेट करू शकतात का? कारण इथे काय पाहिजे, y ची टर्म नकोय या ठिकाणी, y ची टर्म नकोय या ठिकाणी, y ची टर्म नकोय. मग cos y नकोय ना, फक्त cos x पाहिजे ना. मग cos y ने डिवाइड करावं लागेल. आणि या ठिकाणी कुठली टर्म नकोय, या ठिकाणी कुठली टर्म नकोय, Sin x. Sin x. Sin x. sin x ने डिवाइड करा. सो we just got the equation cos x divided by or we write down divide by इथे काय नकोय, cos y नकोय, into इथे काय नकोय, sin x. we get cos x into cos y divided by cos y into sin x dx minus sin x into sin y divided by cos y into sin x dy equal to 0. So we got that. Just cancel the common term. What is the remaining? Cos x divided by sin x dx minus या ठिकाणी काय, sin y upon cos y, sin y upon cos y dy. So which is variable separable? Yes. होतंय का आता? म्हणजे ह्याला असं लिहू शकतो तुम्ही cot x dx minus tan y dy. Which is variable separable? Variable separable झाला का रे हा फॉर्म? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Separable. Yes, Just sir. directly we integrate now. आता हे जे इंटिग्रेशन आहे यासाठी मी काहीच करू नाही शकत. सॉरी फॉर दॅट. तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युले दिलेले आहेत. फॉर्म्युले फक्त रिमाइंड करा. हा, तुमचे फॉर्म्युले रिमाइंड होत नसतील तर त्यासाठी आपण काही ट्रिक वापरू. काय करा, दररोज ऍटलिस्ट एकदा तरी फॉर्म्युले लिहित चला, मनाने लिहित चला.
फॉर्म्युले ऑटोमॅटिक रिमाइंड होत जातील. जी गोष्ट तुम्ही वारंवार करतात त्या गोष्टी तुमचा त्या गोष्टी विसर पडत नाही कधी, बरोबर ना. सो असंच आपल्या मित्रांचं पण आहे. एखाद्याला म्हटलं की बाबा पाचवीला तुमच्या बरोबर हे मुलं होते, त्यांची नावं सांगा, तुम्हाला सांगता येणार नाहीये, बरोबर आहे का. हॅलो, चेहरा समोर आला तरी आपल्याला त्यांची नाव सांगता येणार नाहीये. जर ते टच मध्येच नसतील, तुम्हाला 5वी ते 12वी म्हणजे 7 वर्ष झालेत, 7 वर्ष तुमच्या टच मध्येच नाहीयेत ते, तर तुम्हाला कसं रिमाइंड होतील. तसं आपल्या फॉर्म्युलेचं आहे. ओके, तर कंटिन्युअस तुम्हाला हे रीड करावं लागतील, कंटिन्युअस तुम्हाला रिमाइंड करावं लागतील, कंटिन्युअस राईट करावं लागतील, तेव्हाच हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहतील, नाहीतर राहत नाही. ओके, इंटिग्रेटिंग. व्हॉट इज इंटिग्रेटिंग? We get what is integration of cot x? Integration of cot x, that is standard formula log of sin x. mod sin x, that is the Log pattern of sin. okay, minus log of Log minus sec y cos is x. equal to log c. Log c. Okay, now just see that we always take the derivative with respect to x, derivative with integration with respect to x, but here variable change, variable is x and variable is y. ज्यावेळेस इंटिग्रेशन ऑफ tan y dy लिहायचं असेल त्यावेळेस log of sec y लिहायचं, त्या ठिकाणी log of sec x लिहित बसू नका. ओके, लक्षात, हे थोडंसं चेंज आहे. सो जस्ट यूज द प्रॉपर्टी ऑफ लॉगरिथम. वी गॉट द log of sin x upon sec y is equal to log c. This implies log of, or just take antilog on both sides, we got, take antilog on both sides, we got sin x into Cos y equal to c. is equal to c. Sin x into. Okay, we got the answer. आता मला सांगा, जर एक्झाम्पल तिथं पण इंटिग्रेशन घेतलं तर चालतंय ना. कुठे cos sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x येतं, f dash of x आपण चालतं, काय प्रॉब्लेम आहे. डायरेक्टली इंटिग्रेशन घेतलं चालतं, f dash of x आपण f of x. या ठिकाणी फक्त काय करावं लागेल तुम्हाला, काही करायची गरज नाहीये. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ही साइन ना, मायनस साइन ऍडजस्ट करायचं. मायनस साइन ऍडजस्ट करावं लागेल, बस तेवढंच करावं लागेल, बाकी काय करावं लागणार नाही तुम्हाला. ओके, आता एक्झाम्पल जर अशा प्रकारचे असतील, पहा बरं का, dy बाय dx प्लस 4x प्लस y प्लस 1. मला सांगा, त्यात तुम्ही x आणि y सेपरेट करू शकतात का रे? हॅलो, x आणि y सेपरेट करू शकतात का? या एक्झाम्पल मध्ये तुम्ही x आणि y सेपरेट करू शकतात का? No, sir. No, sir. नो सर. मग तुम्ही ह्याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेट यूज करताल का? नो सर. नाही. No, sir. पुढचे एक्झाम्पल आहे, dy by dx is equal to, suppose very simple, we take sin of x plus y. Can you separate this x and y? नो सर. I use the result of sin a plus b. What is the result of sin a plus b? Sin a plus b. sin a cos b plus cos a into sin b. Sin x into cos y. Sin x into cos y. Plus cos cos x into sin y. पहा, ह्याच्यामधून cos y जर डिवाइड केला आणि sin y cos x जर डिवाइड केला, पहा इथून cos y डिवाइड करायचा, इथून cos y डिवाइड केला, तिथे काय होईल sin x, आणि इथून cos x ने डिवाइड करायचं, हा sin x आपण cos x येईल, बरोबर आहे. प्लस इथे काय होईल, sin y आपण Cos y. y. पण डिवाइड करताना ही टर्म इक्वल टू आहे, बरोबर आहे. हा dy इंटू dx असा होईल, बरोबर आहे. हा, आणि हा dy इकडे पण काय होणार आहे, डिवाइड करायचं कशाने, cos y 1/cos y इंटू cos x. मग हे सेपरेट करू शकत नाही, इथे dx राहील, इथे dx राहील. या ठिकाणी सेपरेट करू शकतच नाही तुम्ही, व्हेरिएबल सेपरेट यूज करू शकत नाहीये. आलं लक्षात. असे ठिकाण, असं टर्म पाहिजे की तुम्हाला इझिली व्हेरिएबल सेपरेबल करता आलं पाहिजे. आलं लक्षात. मल्टिप्लाय फॉर्म मध्ये असलं तरी पण. आलं लक्षात.
when you use that variable separable and when you use that other form. सगळ्यांना क्लिअर झालं का? Yes. Yes, sir. Yes, sir. काही कोणाला डाऊट? ओके ओके ओके, झालं सगळ्यांचं लिहून? ओके, लेट मी स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक, होमोजिनियस फंक्शन. पुढचा टॉपिक स्टार्ट करायचा. हॅलो, कॅन यू स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक? Yes, sir. Okay, okay. Now write down that next. Yes. So next topic is homogeneous differential equation. Homogeneous differential equation. Homogeneous differential equation. Okay. पहा. मला सांगा होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? त्याच्याआधी आपण काय करूया, होमोजेनियस फंक्शन पाहूया. Homogeneous function. What is homogeneous function? What is homogeneous function? Yes. What is homogeneous function? Yes. What is homogeneous function? What is homogeneous function? इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री सेम असते. इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री सेम असते. मीन्स an equation is said to be homogeneous if the degree of every term, if the degree of every term is the same. म्हणजे असं एक्झाम्पल जर घ्यायला गेलं तर फंक्शन आपण घेऊया x² + xy + y². ओके, दिस इज अ होमोजेनियस फंक्शन. Yes, sir. याची डिग्री किती आहे? 2. So is homogeneous function. कारण आपण ऑफ डिग्री 2 मागच्या वेळेस आपण शिकलेलो आहे होमोजेनियस फंक्शनची डिग्री कशी काढायची. ओके, पुढचं जर f = सपोज दुसरं घेऊ आपण
F is equal to x cube plus x square y plus y square. This is a homogeneous function. No. Is not homogeneous. Is not homogeneous. का? स्क्वेअर वाय ची डिग्री 3 होते म्हणून. बरं, इथे y ची डिग्री नाही म्हणू शकत आपण. इथे या टर्मची डिग्री 2 आहे. या टर्मची डिग्री किती आहे? 3 या डिग्री टर्मची डिग्री किती? 2 2. कॉमन डिग्री आपण 2 काढू शकतो का? कॉमन डिग्री 2 काढू शकत नाही. दिस इज ऑड. दिस इज ऑड. त्याच्यामुळे आपण होमोजेनस फंक्शन म्हणू शकत नाही. ओके, मागच्याच आपण असं पाहिलं होतं पहा, dy बाय dx असं पाहिलं होतं एक्झाम्पल, बरोबर आहे. dy बाय dx x स्क्वेअर प्लस 2x डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस 2x डिवायडेड बाय y स्क्वेअर. आपण त्या ठिकाणी x इक्वल टू xt पुट करायचं, y इक्वल टू id पुट करायचं, बरोबर आहे ना. x इक्वल टू xt पुट करायचं, y इक्वल टू id पुट करायचं. वाटलं झालं असं करूया आपण. इथे instead of dy by dx we write down our usual notation, that is z or u. Now it is clear. Okay, u. मला सांगा, हे जे फंक्शन आहे u इज इक्वल टू, हे होमोजेनियस होतं का? यस त्याला आपण असं लिहू शकतो m upon n, बरोबर आहे. हा, मग m होमोजेनियस आहे. m इज होमोजेनियस ऑफ डिग्री 2. n is homogeneous of degree 2 of degree 2. What is u is homogeneous? U homogeneous function will करे. यस सर. U is homogeneous function of degree 2 how it is 2? सर 0. Neutral m upon n ना, m upon n. Therefore u is a homogeneous function of degree 0. Clear everyone? Hello. यस सर. जे आपण मागचा concept आहे, आपण तो रिपीट केला. मागचा कन्सेप्ट रिपीट केलेला आहे, नवीन शिकलो नाहीये. आलं लक्षात. आता ह्या ठिकाणी काय शिकायचं होमोजेनियस डिफरन्शियल फंक्शन मध्ये, होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये, जस्ट वेदर द डिग्री ऑफ न्यूमरेटर अँड डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज सेम और नॉट, एवढं शिकायचंय. आलं लक्षात. काय शिकायचंय? हॅलो सर. हा बोला यश, कोण बोला. हा सर, होमोजिनियस इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म नसते ना, त्याला होमोजिनियस म्हणतात ना. होमोजिनियस इक्वेशन नाही बोलत नाही, होमोजिनियस फंक्शन बोलतोय. हा हा. आणि जे बोललो आता मी, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन बोललो मी. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन means that containing the term of dy by dx, not a constant term that is c or water maybe. आलं लक्षात पवन? हा सर, ते मॅट्रिक्स मध्ये आपण ax इक्वल टू 0 मॅट्रिक्स मध्ये वेगळं बघितलं. आलं थोडस. होमोजिनियस प्रत्येक ठिकाणी टर्म आला, इन्क्लुडिंग झाले पहा. होमोजिनियस मॅट्रिक्स मध्ये इन्क्लूड झालेले आहे. होमोजिनियस सोल्युशन ऑफ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन पण झालेला आहे. सोल्युशन ऑफ होमोजिनियस बाय युझिंग आयलर थेरम पण आहे. आणखीन तुम्ही हाय लेवलला गेल्यानंतर होमोजिनियस वेगवेगळ्या प्रकारे यूज होईल. आलं लक्षात. फक्त लक्षात ठेवायचं, होमो मीन्स सेम. होमो मीन्स सेम. हा सर, पण या होमोजिनियस फंक्शन मध्ये पण कॉन्स्टंट टर्म येणार नाही ना. कॉन्स्टंट टर्म येणार ना, कॉन्स्टंट टर्म येणार ना, प्लस कारण ती कॉन्स्टंट टर्म येणार, पण त्यावेळेस ते होमोजिनियस होणार नाही. हा तेच सर, त्यावेळेस ते होमोजिनियस होणार नाही ना. आपल्याला जास्तीत जास्त पाहायचं नाही ना. ओके. येस सर. हा, अप टू दिस क्लिअर झालं सगळ्यांचं? काही प्रॉब्लेम? येस सर. Yes, sir. ओके ओके ओके. पहा तुमचं उत्तर किती फास्ट येतं पहा. मी म्हणलं अप टू दिस क्लिअर दिस, एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम ना तुम्ही यस सर म्हणतात, म्हणजे मी काय समजायचं, प्रॉब्लेम आहे का क्लिअर? क्लिअर नाही नाही रेंज प्रॉब्लेम आहे, आय नो दॅट. कारण की मला पण रेंजचा प्रॉब्लेम घरी खूप येत होता, म्हणून मी दररोज कॉलेजला येऊन बसतोय, कारण की तुमच्या लेक्चरला डिस्टर्ब होऊ नये म्हणून यासाठी. ओके. सो लॉकडाऊन मध्ये असल्यामुळे पण आम्ही येतोय. एखाद्या पोलिसांनी अडवलं तर काहीतरी सांगावं लागते, कारण असू द्या. सो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो वी आर सी नाउ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. So what is actually homogeneous differential equation? Okay,
ते झाले सगळ्यांचे लिहून? Yes, sir. खालचं लिहायची गरज नाहीये, हे खालचं तुम्हाला ऍडिशनल म्हणून दिलं मी. हे राहून द्या वाटलं तर. Okay. Now we see a definition of homogeneous differential equation. See, a differential equation is of the form m dx plus n dy equal to 0, or dy by dx is equal to m of xy divided by n of xy. Please do not ask me about the minus sign. आता म्हणतील की सर इकडे आल्यानंतर हा मायनस साइन आला पाहिजे ना, बरोबर आहे ना? मी काय बोललो ते मायनस साइन विचारू नका. dy by dx म्हणजेच काय? ओके, और dy by dx is equal to m of xy. मी ह्याला होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन कधी म्हणतात रे? When these two concepts m and n having same degree. Okay, is homogeneous differential equation if m and n function having same degree. आलं लक्षात? If m and n function having same degree. चलो, आलं लक्षात? Yes, sir. Okay, very good. श्रेयश, काल का नाव तुम्ही? श्रेयश, सर आज घरी होतो. बरं आहे ना आता? हो. ओके. सो टुडे वी स्टॉप हियर, कारण की 15 मिनिटं हा पूर्ण टॉपिक एक्सप्लेन करून परत एक्झाम्पल होणार नाहीये. सो बेटर वी कॅन सी ऑन नेक्स्ट लेक्चर, नो प्रॉब्लेम. ओके Okay, sir. ओके. सो स्टॉप हियर. ज्यांचं झालं असेल ते लेफ्ट होऊ शकतात.